लगन करके फस गया यार, अच्छा खासा था सांड बैल. ओय ऐका ना, मी काय म्हणते. लग्न झाल्यापासून ऐकूच राहिलो ना तू. बोलू तर तू देतच नाही. आज ना आपल्या घरी माझे मम्मी आणि डॅडी येऊ राहिले. मग मी काय करू, नाचू? लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स. नाचू नका, तसं तुम्ही दररोजच नाचता बारीक. बाजाराहून पनीर आणा त्याला खायसाठी. पनीर? हा पनीर? तोय मायबाप येऊ राहिलं तर पनीर. मागच्या वारचीनं मये बहीण आणि दाजी आलता तर त्याच्यासाठी बेसन भाकर केलती तो. त्याच लायकीची तुमची बहीण कवा बी आली की भांडण लावून जाती. तोय मायबाप कुठं कमी आहे? ते गेल्यावर 8 दिवस टम तोंड फुगतात तो. माया मायबापाच्या नाणी नका लागू तुम्ही. माया मायबापाच्या मनात आलं ना, तुम्हाला देल पुरा हुंडा वापिस घेईन ते. अहो इचकेल तोंडाचे. माया बहिणीचे जर मनात आलं ना तर आपल्या घरात आणि आपल्या जमिनीत अर्धा हिस्सा घेईन ती. मग आपल्याला बस लागन कटोरा घेऊन भीक मागत. जवाई बो आम्ही आलो. अरे सासरे बा, बिगर बोललेचे झाली तुम्ही. या या बसा. मॉम तू किती खराब झाली. अहो तो डोळे गेले काय, नीट पाय जरसक. सासूबाईचं एका क्विंटल जवळ जवळ वज गेलं आणि तू म्हणती खराब झाली सासूबाई. मग सासरे बा कस काय येणं केलं. अहो जवाई, काल रात्री माझ्या स्वप्नात मी पोरगी आली ती मला भेटायला. म्हणलं चला मग आता आपण भेटून येऊ पोरीला. मग तुम्ही बी स्वप्नातच यायचं असतं ना भेटायला. खरोखर मध्ये कशाला आले. मजा करायची आदत गेली नाही जवाई बा तुमची अजून. अहो मजाक तर तुम्ही केली माया संगा. तुमची पोरगी माया गळ्यात गुतून देऊन. अहो बायको जा ना तिकडं, सासूबाईला घेऊन जा तिकडं. मायाबद्दल थोडशा बुराया कर, मला शिव्या दे 2-3. माया खानदाला शिव्या दे, मस्त गप्पा आणा जा तिकडं. अरे साले बुवा तुम्ही बी येले काय. दिसू राहिली तुम्हाला. डोळे फुटले का तुमच्या दाजी. अरे तावाचा कुठं खपला होता. त्या ऑटोवाल्याला पैसे देत होतो ना. बापरे, कौ साले बुवा व्यवहार तुमच्या हातात आहे वाटतं. मग सासरे बुवानीच त्या भाकरी तोडायला काय. अहो तुमच्या वाणी ते म्हणजे बड्या बड्या भात आणि बेचा पाडा नाही आता. अय सालिया, तुम्हाला अनपढ समजू राहिला काय. समजायचं काय त्यात, हायच तुम्ही. अरे चांगले चांगले शिकेल लोकांना पाणी पाजतो म्हणलं मी. दिसलं रे 1 काय तुम्ही. माय साला आपल्यापेक्षा विषय नाही. दाखवून लागतो याला आपला खटका दर्शक. कवा पोरी तो नवरा असा येड्या बावळ्यावानी काऊन करू आला. गोळ्या आटपल्या काय त्याच्या. अव मॉम पुरं खानदारातच आहे ते पागल. पण मी आणते म्हणा त्याला वटणीवर. घरातले काम करायला आवाज केल तो. भांडे घासणं धुणं धुणं तवा ठिकाणावर येईन ते. अव मॉम तू फक्त 2-3 महिने थांब. भांडे घासणं येतं काय ते पाय बी दाबन माय. खटका पाहिलाच ती त्या नाजूक मावा. वा 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 सासूबाई मस्त शाळा शिकू राहिला तुम्ही माझ्या बायकोला. अहो जवाई बा तुमच्या बद्दल नव्हतं सांगत मी दुसऱ्या नवऱ्याबद्दल सांगत होते हिच्या. म्हणजे हिला अजून एक नवरा काय. नाही आमच्या गावातल्या बाईची गोष्ट सांगत होती मी. तुमचा विषय चालू नव्हता. वा रे वा, विषय मस्त विषय तुमचा. मी हे सांगायला आलतो की भाजी जास्त तिखट नका करू. सासरे बाला मुळिया दुमदळला. पुन्हा सकाळी गाणे म्हणणं पडन द्यायला. अनाशे उलटे शिदे काम नका शिकू माझ्या बायकोला. नाही तर आमच्या घरी येणंच बंद करून टाकीन तुमचं. काय गप्पा चालू होत त्याच्या. तुमच्याच बद्दल गप्पा चालू असन. अहो तुमच्यात लय जीव आहे तुमच्या सासूबाईचा. मायात ना. अहो लय जीव आहे. आता जर कधी म्हणलं म्या सासूबाईला तुम्हाला तलाक द्या आणि माया संग लग्न करा तरी तयार सासूबाई. कहो दाजी तुमच्याकडे टीव्ही नाही का. टीव्ही नाही. नाही ना साले बाबा, टीव्ही नाही आपल्या घरी. तुम्ही लग्नात दिलीच कुठं. तुम्ही टीव्ही दिली नाही, कूलर दिला नाही, पंखा दिला नाही. निस्ती पोरगी गळ्यात गुतून दिली बाबा माया जड मस्तकाची. कहो दाजी लग्नाच्या आधी तर गई गप्पा आणत आहे तुम्ही. या कंपनीत आहे त्या कंपनीत आहे. इथला पगार आहे लाखाना पगार आहे. मग आता कोण भीक मागायचा टाइम आला. अहो सासरे बा येलं की कामा धंद्याला लावा. लस दूर दूर करवले. खरं बोललं ते कसं जोमलं. कहो जावाई आमच्या नातवाचं तोंड कधी दाखवता बापा आम्हाला. आम्हाला बी वाटतं आमच्या नातवानं आमच्या अंगावर हागा मुता. भेटन ना सासूबाई नातवाचं तोंड पाहायला. कधी. अरे येड रताळ्या, ते का बाजारचा भात काय का. आण म्हणजे आणलं. त्याच्यासाठी मेहनत करणं पडती. जावाई बा आमची पोरगी तुम्हाला काही त्रास तर देत नाही ना. त्रास फक्त बाजारला गेलं ना तर भाजीपाला कमी आणि हिचं मेकअपचं सामान जास्त आणणं पडतं. एकदम हुशार पोरगी सासूबाई तुमची. फक्त हिला साखरेत आणि मिठात फरक कळत नाही. एकदा तिनं मैद्याच्याच पोळ्या केलत्या. फक्त हिचा कधी कधी दिमाग काम नाही करत. मेंदू हँग होऊन जातो. नाही तर एकदम हुशार पोरगी तुमची. बरं झालं तुम्ही मला फसवलं. एखाद्या दुसऱ्याला फसवलं असतं ना त्यानं तुमची वाटच लावली असती.
अहो जवाई भाऊ थोडस ऍडजस्ट करून घ्या जा. तुमच्याकडे तरी नुसती पोरगी आहे, माझ्याकडे तिची माय आहे माय. मग विचार करा मी किती मोठा खतरो का खिलाडी आहे. चांगलंच तोंड चालू लागलं या मेल्याचं बी. घरी गेल्यावर दाखवते याला. ओय लेस तोंड चालू लागलं तुमचं बी आजकाल. घरी गेल्यावर सासरे भाऊची खैर नाही भाऊ आता. ओ दाजी माझ्या बद्दल मला तुम्ही काय गिफ्ट देणार आहे? काय पाहिजे तुला सांग फक्त. मला ना आयफोन पाहिजे. ढुंगण धुत ते बाळा तुला अजून आयफोन आणि तोंडाच्या. बर जावाई बा जातो मग आम्ही. थांबवलंच कोण आहे तुम्हाला? अहो दाजी येतो आम्ही. बोलवलंच कोण होतं तुम्हाला? बर बेटा काही अडचण आली तर फोन कर, येतो आम्ही आता. गेली बुवा कटकट. काय म्हणला? कटकट कटकट. मैं माय बाप आले तो तुम्ही असे वागले ना. ये खेल तूने शुरू किया है कालिया, अभी से खत्म मैं करूंगी.